नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मराठा आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट। तब्येतीची अस्थिवाईकपणे केली चौकशी, राज्य सरकारच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह। तमाम मराठा समाजाचे केंद्रबिंदू तसेच मराठा आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे रविवारी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे सदिच्छा भेट घेतली। त्यांच्या तब्येतीची अस्थिवाईकपणे चौकशी करून त्यांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले। सातारा येथे शनिवारी दुपारी शांतता रॅली दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली। भर सभेत चक्कर आल्याने तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। मराठा समाजाला दिशा देण्याचे काम मनोजदादा प्राणपणाने करत आहेत। मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अस्थिरता निर्माण केली जात आहे ती दूर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलो आहे व सहभागी झालो आहोत। हे सर्व करत असताना शासन दरबारी या आधीही नेहमीच मी पाठपुरावा करत आलो आहे व यापुढेही करत राहील अशी ग्वाही दिली। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या भूमीमध्ये आज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले होते। अनेक लोकप्रतिनिधीमधून मराठा म्हणून त्यांच्याबरोबर असलेला पूर्वी नवी मुंबईपासून केलेला पूर्वीपासून मी करत असलेला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीत त्यांची भेट घेतली। काही गोष्टीवर विचारपूस झाली, चर्चा झाली। त्यांच्या तब्येतीची मी विचारपूस केली। काल एकदम साताऱ्यामध्ये आल्यानंतर तब्येत त्यांची याल्यामुळे विश्रांती घेत होते म्हणून मग त्या ठिकाणी आज भेटायला आलेलो होतो। मी मागेही सांगितलेलं आहे, विधानसभेत विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे, सरकार जातीमध्ये वाद निर्माण करतोय। सरकारच्यामध्ये खरोखर प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी या निवडणुकीच्या अगोदरच आरक्षणाचा विषय मार्गी लावा, सर्व समाजाचा पण मार्गी लावा आणि मराठ्यांचा पण लावा। हिंदनगर वाचनालय आणि ग्रंथालयाला देश पातळीवर पुरस्कार मिळतील, सुनील माने। वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आले विविध निर्णय। हिंदनगर वाचनालय आणि ग्रंथालयाने अल्पावधीत उत्कृष्ट कामकाज करून वाचन संस्कृतीमध्ये नवीन इतिहास घडवला आहे। राज्य सरकारचा शहरी विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार देखील मिळाला असून रहमतपूरच्या नावलौकिकात वाढ झाली आहे। नजीकच्या काळात यापेक्षा अधिक चांगले काम केले जाणार असून देशपातळीवर देखील पुरस्कार मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केला। हिंदनगर वाचनालय ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 11:30 वाजता अध्यक्ष आनंदा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून माने बोलत होते। यावेळी आजी माजी नगरसेवक, नगर वाचनालयाचे पदाधिकारी, विश्वस्त उपस्थित होते। माने पुढे म्हणाले की ग्रामीण भागात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी नजीकच्या काळात नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। आनंदा कोरे यांनी कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी वाचनालयाच्या हितार्थ अनेक निर्णय एकमताने घेण्यात आले, त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांनीच मान्यता दिली। हिंदनगर वाचनालय ग्रंथालय व अभ्यासिकेचे विद्यार्थी आकाश सिद्धेश्वर पुस्तके यांची सातारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता म्हणून, तर सोनाली लक्ष्मण राऊत यांची पोलीस उपनिरीक्षकपदी, अमित रमेश निकम यांची पुणे जिल्ह्यात महसूल विभागात तलाठी पदावर, गौरव रवींद्र माने यांची अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षकपदी, कुमार श्वेता सुनील पवार यांची आरोग्य विभागात आणि अभिजित भीमराव सावंत यांची भूमी अभिलेख विभागात भूकरमापक विभागात नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। हे वाचनालय नगरपालिका हस्तांतर झालं, त्याला किती त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी बघितले। शेवटी कुणाच्या एकाची मालमत्ता नाही। सुरुवातीला करतानाच आपण त्या ठिकाणी निर्माण स्वच्छ मनानं काम केलं। हे वाचनालय विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ हे नगरपालिकेचा पदक्षेप अध्यक्ष असेल, त्यामुळे हे वाचनालय गावच्या मालकीचं राहील यासाठी काटेकोरपणे आम्ही त्या ठिकाणी पालन केले। कार्यकारी मंडळ हे वाचकांना असलं पाहिजे, ते या त्या ठिकाणी प्रामुख्याने पाळतोय। या राज्यातला सर्वात मानाचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समृद्ध वाचनालय हा पुरस्कार त्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन केलं होतं। मला विशेषतः सगळं संचालक मंडळाचं, कार्यकारी मंडळाचं, विश्वस्त मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे। सर ज्यावेळेला सुरुवातीला आपण बसतो त्यावेळेला मार्क किती पडत होते आणि प्रत्येक मार्कवर या ठिकाणी जवळपास 5-5, 6-6 मीटिंग झाल्या की जास्त कशी मार्क पडतील
त्या ठिकाणी आपण त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्क करून महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला. 20 तारखेला या राज्याच्या शासनाच्या वतीनं मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता पुरस्काराचं वितरण कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी व्यक्तीचे अभिनंदन करतो. दुष्काळी भागाला दिलेल्या पाण्याची हिशोबात नोंद घ्यावी. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मागणी. जलसंपदा विभागाला निवेदन सादर. हक्काच्या पाण्यासाठी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून सध्याच्या पावसाच्या प्रमाणात दुष्काळी भागाला पाणी देताना राज्य सरकारच्या निर्देशाचे पालन व्हावे. खरीप हंगामात पाणी दिल्याने त्याची हिशोबात नोंद घेण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या वतीने रविवारी दुपारी 4 वाजता सातारा येथील सिंचन भवनामध्ये सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी त्यांना धोम आणि धोम बलकवडी धरणातील पाणी वाटपाच्या बाबतच्या वेळोवेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची आणि शासनाच्या धोरणांची आठवण करून देण्यात आली. समितीचे अध्यक्ष CR बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, नंदकुमार माने पाटील, कॅप्टन महादेव भोसले, माणिकराव भोसले, सत्यवान भोसले, सुधाकर बर्गे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व शेतकरी उपस्थित होते. जलसंपदा विभाग राजकीय भूमिकेतून वर्तन करत असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी पिके पाण्याअभावी वाळून जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने धोरणाप्रमाणे काम करावे, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा रणजित फाळके यांनी दिला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी गणेश माने यांची कोकण परिक्षेत्रात पदोन्नतीवर बदली. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक गणेश घनश्याम माने यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली असून त्यांची कोकण परिक्षेत्रात बदली झाली आहे. त्यांनी आपल्या कार्यकालात अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणून पोलीस दलाची प्रतिमा उंचावली होती. मूळचे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या गणेश माने यांनी उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात प्रवेश केला. नाशिक येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे 3.5 वर्ष नक्षलवाद विरोधी अभियानामध्ये काम पाहिले. कोल्हापूर, सांगली येथे काम केल्यानंतर सातारा जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामकाज केले होते. त्यानंतर त्यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची जबाबदारी लिलया पार पाडली. अनेक बिकट गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी संशयितांना जेरबंद केले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश रविवारी सकाळी 10 वाजता प्राप्त झाले आहेत. गणेश माने यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.